राज्यातील अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ. परिवहन विभागाच्या मराठी सक्तीच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा धक्का. जुजबी मराठी यायला हवं, शिंदेंची सावध भूमिका. मुंबई पालिकेमध्ये लवकरच शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर बसणार. महायुती समन्वय समितीमध्ये 2.5 वर्षांसाठी शिवसेनेला महापौर पद देण्याचं भाजपचं आश्वासन. सूत्रांची माहिती. महापौर ऋतू तावडेंनी घेतली सीएम फडणवीसांची भेट. मुंबई भाजपमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर भेट. महापौरांच्या प्रसिद्धीकरता आणलेल्या सोशल मीडिया कंत्राटाबाबत मुख्यमंत्र्यांकडून विचारणा झाल्याची माहिती. जरांगे आणि सदावर्तेंमध्ये पुन्हा वाद पेटण्याची शक्यता. गुणरत्न सदावर्ते जरांगेंच्या मुंबईतील संभाव्य आंदोलनाविरोधात आज तक्रार करणार. कुणबी पुरावे असणाऱ्यांनी 8 दिवसांमध्ये अर्ज करावेत. तत्काळ दाखले देऊ. संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्तांसोबतच्या बैठकीनंतर मंत्री विखे पाटलांची माहिती. दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील पोलिसांच्या तपासावर हायकोर्टाकडून नाराजी व्यक्त. केवळ अपघाती मृत्यू अँगलनं तपासाला आक्षेप. वडिलांच्या तक्रारीनुसार एफआयआर नोंदवून तपास का केला नाही, हायकोर्टाचे खडेबोल. पुण्यातील आदिवासी विद्यार्थी आंदोलनाचा आज 16वा दिवस. विद्यार्थ्यांच्या 100% मागण्या पूर्ण. आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती. तर विरोधी पक्षाच्या राजकारणाला विद्यार्थ्यांनी बळी पडू नका, उईकेंचं आवाहन. शिक्षक भरती प्रक्रियेतील निवड यादी जाहीर. 13,000 जणांचं शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण. मुलाखतीशिवाय 13,119 उमेदवारांची निवड. राज्यातील 53,000 बहिणींची ओवाळणी हुकली. विविध कारणांमुळे जुलैचं अनुदान मिळालंच नाही. वयाची मर्यादा ओलांडलेल्या महिलांची संख्या अधिक. तर आतापर्यंत 1,41,00,000 महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा. आज राखी पौर्णिमा, पण तू यावेळी सोबत नाहीस. अजूनही वाटतं तू अचानक येशील आणि राखी बांधून घेशील. खासदार सुप्रिया सुळेंची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट. नेपाळच्या महाप्रलयामध्ये 228 भारतीय बेपत्ता. 200हून अधिक जण तिबेटमध्ये अडकले. भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्रासह राज्य सरकारचे प्रयत्न. तर नेपाळमध्ये पुरामुळे 392 जणांचा मृत्यू. शेकडो नागरिक बेपत्ता असल्याची माहिती. नेपाळच्या महापुरामध्ये राज्यातील 57 जण अडकले. ठाण्यातील 9, रायगडचे 37, नाशिकमधील 11 विद्यार्थी अडकले. तर राज्य सरकारकडून पर्यटकांच्या सुटकेसाठी वेगवान हालचाली. बिहारच्या भागलपूरमध्ये नदीच्या तटबंधाच्या कामादरम्यान कामगारांची बोट बुडाली. बोटीतील 20 जणांना सुखरूप वाचवण्यात यश. संपूर्ण घटना कॅमेरामध्ये कैद.